हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 7. तर यामध्ये आपल्याला इंटिजर्सला कंपेअर करायचं आहे. म्हणजे कुठला इंटिजर मोठा आहे, कुठला इंटिजर छोटा आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर त्यासाठी आपण साइन वापरायचे आहे ग्रेटर दॅन, लेस दॅन और इक्वल टू. म्हणजे ज्या साईडला नंबर मोठा असतो तिकडे क्रोकोडाईलचं माउथ ओपन असतं. तुम्ही लहानपणी पुस्तकात बघितलं असेल की क्रोकोडाईलचं माउथ असतं. मग ज्या साईडला क्रोकोडाईल माउथ ओपन असतं त्या साईडला मोठा नंबर असतो आणि ह्या साईडला छोटा नंबर असतो. तर बघा, फर्स्ट दिलेला आहे आपल्याला -4 आणि 5. आता इथे मायनस म्हणजे निगेटिव्ह नंबर. नंबर लाईनमध्ये इकडे 0 असतो, इकडे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि इकडे निगेटिव्ह नंबर्स असतात. बघा, इकडे निगेटिव्ह असतात, तुम्ही पाहिलं असेल. तर जसं जसं आपण नंबर लाईनला राईट साईडला जातो तसे तसे नंबर मोठे होत जातात. म्हणजे -2 जर असेल तर तो -1 पेक्षा लहान असतो. क्रोकोडाईलचं माउथ राईट साईडला ओपन असतं नंबर लाईनला. म्हणजे नंबर लाईनवर ह्या साईडचा नंबर आला म्हणजे तो मोठाच असतो. नंबर लाईनच्या इकडे सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात, ठीक आहे, आणि इकडे पॉझिटिव्ह. इकडचे सगळे मोठे असतात म्हणजे निगेटिव्ह नंबर्स हे कधीही पॉझिटिव्ह नंबर्स पेक्षा काय येतात, छोटे येतात. म्हणजे कंपॅरिझनला कधी पण तुम्हाला निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर दिला असेल तर तो मोठाच येतो. त्याचप्रमाणे 0 सुद्धा सगळ्या निगेटिव्ह नंबर्स पेक्षा मोठा आहे. म्हणून जर समजा 0 असेल आणि कुठलाही निगेटिव्ह नंबर असेल तर तो छोटाच येतो. निगेटिव्ह नंबर हा छोटा येतो. क्लिअर आहे तुम्हाला? तसंच निगेटिव्ह नंबर्स मध्ये जो आकडा, जो डिजिट आहे तो छोटा असेल आणि इकडे मोठा निगेटिव्ह नंबर असेल तर जो छोटा तो मोठा येणार. क्लिअर आहे तुम्हाला? आणि +1 आणि +2 मध्ये तर तुम्हाला माहिती आहे की +2च मोठा येणार. आय होप तुम्हाला क्लिअर असेल. नसेल समजलं मागे करून परत बघा. पण ह्या कन्सेप्ट ह्याच इयत्तेत व्यवस्थित क्लिअर व्हायला हव्या. -4 आहे, +5 आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये कुठले नंबर मोठे असतात? पॉझिटिव्ह म्हणून येणार क्रोकोडाईलचा माउथ ओपन, म्हणजे लेस दॅनचं साइन. -4 इज लेस दॅन 5. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा, सेकंड 8 - 10. 8 दिलेला आहे, -10 दिलेला आहे. मग इथे कुठला नंबर मोठा येईल? 8. का? कारण की तो पॉझिटिव्ह नंबर आहे. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह मोठा येईल का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. म्हणून साइन येईल असं ग्रेटर दॅनचं. 8 इज ग्रेटर दॅन -10. पुढे बघा, +9 +9 दोघी आकडे सारखे आहेत. मग कुठलं साइन येईल? इक्वल टू. 9 इज इक्वल्स टू 9. ठीक आहे. पुढचं आहे -6 आणि 0. बघा, तुम्हाला म्हटली होती मी नंबर लाईनवर 0च्या निगेटिव्ह साईडचे सगळे नंबर्स काय येतात? 0 पेक्षा लहान येतात. म्हणजे 0 हा निगेटिव्ह नंबर्स पेक्षा मोठा येतो. म्हणून ओपन कुठल्या साईडला राहील? 0च्या साईडला. लेस दॅनचं साइन येईल. -6 इज लेस दॅन 0. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 7 आणि 4 दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह नंबर्सला जो मोठा तोच मोठा येणार. 7 इज ग्रेटर दॅन 4. ठीक आहे. इथे 3 आणि 0 मध्ये 0 मोठा का 3 मोठा. पॉझिटिव्ह नंबर्स आर ऑलवेज ग्रेटर दॅन 0. कुठलाही पॉझिटिव्ह नंबर असेल तो 0 पेक्षा काय येतो? मोठा येतो. -7 आणि 7 दिलेला आहे. आता इथे बघा, हा निगेटिव्ह 7 आहे आणि पॉझिटिव्ह 7 आहे. कुठलाही आकडा असू द्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कंपॅरिझनला आहे ना तर पॉझिटिव्हच मोठा येणार. म्हणजे -7 इज लेस दॅन 7. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा, -12 आणि 5 पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो मोठा येणार. -12 इज लेस दॅन 5. ठीक आहे. नेक्स्ट बघा, -2 -8. बघा, सेम साइन आहे, दोन्ही मायनस आहेत. मायनसच्या वेळेला जो मोठा तो छोटा. उलट होणार, दोन्हीही
नंबर्समध्ये इथे मग 2 मोठा येणार, म्हणजे -2 इज ग्रेटर दॅन -8. समजलंय? निगेटिव्ह नंबर्स असतील त्यावेळेला जो छोटा असतो, ठीक आहे, जो छोटा असतो तो ॲक्च्युअल मोठा येतो. कारण तुम्हाला मगाशी सांगितलं नंबर लाईनवर जे उजवीकडचे नंबर्स आहेत ते इकडच्या नंबर्सपेक्षा मोठे येतात. मग -1 येतो, -2, अशा पद्धतीने -8 फार मागे येणार, म्हणजे तो काय झाला, -2 पेक्षा लहान झाला. ठीक आहे. -1 -2 यामध्ये कोणता मोठा येईल? -1. -1 मोठा येईल कारण तो नंबर लाईनवर उजव्या साईडला येतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, +6 -3 पॉझिटिव्ह नंबर कुठलाही मोठा, म्हणून 6 इज ग्रेटर दॅन -3. क्लिअर आहे तुम्हाला? पुढे बघा, -14 -14 दोन्हीही नंबर निगेटिव्ह आहेत, पण आकडे कसे आहेत? सेम आहेत, म्हणून तिथे साइन काय येणार? इक्वल्स टू. 14 इज इक्वल्स टू 14. समजलंय तुम्हाला? तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 7. या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत, ज्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तोपर्यंत व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, लाईक करा आणि आपल्या अदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.